नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन सोले हारिस सीड्स तर्फे तुमचे सर्वांचे स्वागत करत आहो। मी आज त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहो। नमस्कार, मी सचिन जयस्वाल, कळमेश्वर, जिल्हा नागपूर येथे माझी शेती आहे। मी हाय रिसर्च सीडचे 9001, 5001 हे दोन्ही सीड वापरलेले आहे। त्यामध्ये 9001 मध्ये फुटवा आणि ब्रांचिंग चांगले आहे। 3-3 4 फांद्या आहे आणि खालून तर वरपर्यंत शेंगा पूर्ण भरीव आहे। 9001 ही मला 5001 पेक्षा पण चांगली वाटली, कारण याच्यात फुटवा जास्त असल्यामुळे शेंगा अशा झुपकेदार लागलेल्या आहे। दुसरी गोष्ट, यावर पिवळ्या कलरचा जे व्हायरस म्हणतात तो दिसून नाही येत। आज 80-85 जे दिवस झालेले आहे, एकही झाडावर पिवळापणा आलेला नाही आहे। या शेतामध्ये मी 10 बॅगा पेरलेल्या आहेत आणि पुन्हा एक शेत आहे माझं, तिथे पण मी 12 बॅगा पेरलेल्या आहे 9001च्या। म्हणजे साधारण तुम्ही टोटल 22 बॅगाची लागवड केलेली आहे। ही आजची कंडिशन आहे। 85 दिवस झालेले आहे। अशा प्रकारे झुपकेदार शेंगा लागलेल्या आहे। तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता सचिन भाऊनी हे जे झाड आहे हे या शेतातले उपडलेले शेत आहे आणि याच्या प्रत्येक दाण्यामध्ये 3 दाण्याची शेंगा आहे। बरोबर सचिन भाऊ? बरोबर, 3 दाणे शेंगा आहे। तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता, झुपकेदार शेंगा आहे आणि स्ट्रक्चर पण चांगलेलं आहे आणि पिवळापणा आणि व्हायरस नाही आहे। ज्या बाकी व्हेरायटी आहे त्याच्या मुकाबल्यामध्ये हे आताही पूर्ण शेत हिरवगार आहे। बाकी मी 1-2 दुसऱ्या कंपन्याच्या व्हेरायट्या वारल्या आहे, ते पूर्ण पिवळं पडलं आहे, कुठे काही प्रॉब्लेम आहे। पण मला सर्वात चांगलं 9001 वाटलं। तर असं वाटतं का तुम्हाला काही बा कास्तकऱ्यांनी आपल्या भागात चालू शकते आणि शेतकऱ्यांनी पेरलं पाहिजे? 5001 आणि 9001 ही खूप चांगली व्हेरायटी आहे बाकी व्हेरायटीच्या मुकाबले। मी तसं हायरिस सीड्सचं पण आभार मानतो, त्यांनी हे एवढं चांगलं बियाणं मला मिळालं आणि यांच्या चांगल्या बियामुळे माझं उत्पन्नात वाढ होऊन राहिली। तरी मी सर्व शेतकऱ्यांना पण विनंती करतो की 9001, 5001 ही व्हेरायटी तुम्ही डोळे बंद करून लावू शकता। धन्यवाद।